मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांच्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्या कादंबरीबद्दल जाणून घेणार आहोत त्या कादंबरीचं नाव आहे सत्तांतर. लेखक आहेत व्यंकटेश माडगूळकर. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. या पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ही संघर्ष नावाची गोष्ट लागू पडतेच. फक्त त्याचं स्वरूप प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. सत्तांतर या कादंबरीत लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी ज्या वानरांच्या जातीचा जीवन संघर्ष रेखाटला आहे तो वानर हनुमान लंगूर या जातीतील आहे. मुडा मोगा या 2 नर वानर टोळी प्रमुखांवर, त्यांच्या टोळीतील इतर वानरींवर व त्यांच्यात चाललेल्या सत्ता संघर्षावर ही कादंबरी आधारलेली आहे. माणसावर एखादं संकट ओढवलं की त्याला वाटतं प्राण्यांचं, पशुपक्ष्यांचं जीवन आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं आहे. पण आपण जेवढा विचार करतो त्याच्या कितीतरी पटीनं कठीण संघर्ष त्यांच्या आयुष्यात चालू असतो. या संघर्षाची तोंडे अनेक असतात. कधी एकमेकांच्या हद्दीवरून, कधी सर्वात बलवान टोळी प्रमुख कोण याच्यावरून, कधी अन्न पाण्यासाठी, तर कधी टोळीतील माद्यांवर आपला स्वामित्व हक्क दाखवण्यासाठी, आपला वंश टिकवण्यासाठी, तर कधी हिंस्र प्राण्यापासून आपल्या कबिल्याचं संरक्षण करण्यासाठी. असा हा पराकोटीचा संघर्ष त्यांच्या आयुष्यात चालू असतो, जो त्यांच्या आयुष्यात उलथापालथ घडवून आणत असतो, जीव घेण्याचा असतो तो. ही कादंबरी त्या प्रत्येकासाठी आहे जो स्वतःवर आलेल्या क्षुल्लक संकटाने त्रस्त आहे. प्रत्येकाने संग्रहित ठेवावी अशी ही छोटेखानी व एका बैठकीत वाचून होईल अशी मनोरंजक व प्राणी जगतातील विश्व उलगडणारी कादंबरी आहे. तुम्हाला ही कादंबरी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता. ही कादंबरी याआधी वाचली असेल तर कमेंट जरूर करा, तुम्हाला कादंबरी कशी वाटली. सोबतच सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा अशाच नवनवीन पुस्तकाबद्दलच्या माहितीसाठी. धन्यवाद.